नमस्कार मित्रांनो, मी अमर, आपला इंग्लिश फॅकल्टी टीचर. मित्रांनो, आज आपल्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत IBPS पॅटर्न नंतर होणारा बँकिंगचा एक पेपर. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या सेशनला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आपल्याकडे फिल इन द ब्लँक्सचा. पाहूया हा प्रश्न कशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात येतो. बघा मित्रांनो, each of the given questions contain a sentence with one word being omitted. बघा, एक सेंटेन्स देतात, त्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला एक जो वर्ड असतो तो ओमिटेड म्हणजेच काय तर वगळण्यात आलेला असतो. पुढे वाचूया. चूज फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स द वर्ड दॅट कॅन बी मोस्ट अप्रोप्रिएटली यूज्ड टू कंप्लीट द सेंटेन्स ग्रॅमॅटिकली अँड कंटेक्च्युअली. मित्रांनो, वाक्यामध्ये जो गाळलेला जो शब्द असतो तो शब्द ग्रॅमॅटिकली कसा तिथे करेक्ट असतो किंवा इतर गोष्टीच्या अनुषंगाने कसा करेक्ट असतो ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आणि ते फिलअप करायचं आहे. वाचूया प्रश्न काय म्हणतो. क्वेश्चन नंबर फर्स्ट. राजीव गांधी वॉज डॅश डॅश बाय LTT सुसाइड बॉम्बर ॲट श्री पेरुंबंदूर ऑन 21 मे 1991. मित्रांनो, या फिलिंग द ब्लँक साठी आपल्याकडे 5 ऑप्शन आहेत. ए आहे किल्ड, दुसरा आहे मर्डर, तिसरा आहे स्लॉटर, चौथा आहे असेसिनेटेड आणि ई आहे लिंच. तर मित्रांनो, या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर येतं आपल्याकडे ऑप्शन नंबर डी, असेसिनेटेड. बरं, असेसिनेटेड कशामुळे आलं? तर असेसिनेशनचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीची राजकीय हेतूसाठी हत्या करण्यात येते, त्यावेळेला असेसिनेशन हा प्रॉपर वर्ड वापरण्यात येतो. म्हणून मित्रांनो, राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान होते. ते महत्त्वाचं म्हणजे एक राजकीय व्यक्ती होते, त्यांची हत्या करण्यात आलेली होती, म्हणून असेसिनेटेड हा शब्द येथे ॲक्युरेट आलेला आहे. आता बघा, राजीव गांधी वॉज असेसिनेटेड बाय, राजीव गांधी यांची हत्या करण्यात आलेली होती. बाय कशी? बघा, LTT सुसाइड बॉम्बरचा वापर करून त्यांची हत्या करण्यात आलेली होती. कुठे? तर श्री पेरुंबंदूर 21 मे 1991 ला त्यांची हत्या करण्यात आलेली होती. म्हणून मित्रांनो, असेसिनेशन हा वर्ड येथे ॲक्युरेट आलेला आहे. आता इतर जे वर्ड आहेत मित्रांनो आपल्याकडे, या प्रत्येक शब्दांचा आपण अर्थ जाणून घेऊया. म्हणजे हे जर वर्ड तुम्हाला इतर परीक्षेमध्ये विचारले तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. बघूया. किलचा अर्थ काय होतो? टू कॉज द डेथ ऑफ अ पर्सन ऑर ॲनिमल. बघा, एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या प्राण्यांची ज्या वेळेला हत्या होते त्याला आपण किल असं आपण म्हणतो, म्हणजेच मारणं. बऱ्याच वेळेला तुम्ही पेपरमध्ये ही घटना वाचलेली असेल किंवा ॲक्सिडेंट झाला, ॲक्सिडेंटमध्ये काही लोकांचा मृत झाले म्हणजे किल झाले. ओके, नंतर बघूया मर्डर. आता मर्डरचा अर्थ काय होतो? इज द डिलिबरेट अँड इलिगल किलिंग ऑफ अ पर्सन. मित्रांनो, पाहू शकता, मर्डर इज द डिलिबरेट. डिलिबरेट म्हणजेच काय तर जाणून बुजून हेतू परस्पर प्लॅन करून एखाद्याचा मर्डर करतात, खून करतात, तेव्हा मर्डर हा शब्द वापरतात. दुसरा दिलाय इलिगल किलिंग ऑफ अ पर्सन. मित्रांनो, लिगलचा अर्थ होतो कायदेशीर, इलिगलचा अर्थ होतो बेकायदेशीर. मग बेकायदेशीररित्या किंवा हेतू परस्पर एखाद्या व्यक्तीची हत्या करतात तेव्हा मर्डर हा शब्द वापरतात. कळालं? पुढचा वर्ड बघा, स्लॉटर. स्लॉटरचा अर्थ होतो refers to the killing of a large number of animals or people. बघा, refers to the killing of a large number of people or animal. बघा, large number of people. मित्रांनो, लार्ज नंबर ऑफ पीपल म्हणजेच अशी वेळ ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची हत्या करतात, कत्तल केली जाते, त्यावेळेला स्लॉटर हा शब्द वापरतात. मित्रांनो, स्लॉटर शब्द कसा लक्षात ठेवायचा? न्यूजपेपरमध्ये किंवा एखाद्या मूवीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की बाबा आतंकवादी जे लोक असतात ते काय करतात, जे न्यूज अँकर असतात किंवा जे वर्तमानपत्र चालवणारे लोक असतात त्यांना एका लाईनमध्ये उभे करतात आणि त्यांचा गळा छाटण्यात येतो, तर त्याला स्लॉटर करतात. किंवा मित्रांनो, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की एखाद्या प्राण्यांची कत्तल केली जाते, तर त्यावेळेला सुद्धा तेथे स्लॉटर हा शब्द वापरण्यात येतो. नंतर बघा, असेसिनेटेड. To murder a usually prominent person by sudden or secret attack, often for political reason. मित्रांनो, येथे महत्त्वाचं लक्षात घ्या, पॉलिटिकल रिझन, राजकीय कारणासाठी ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीची हत्या केली जाते तेव्हा असेसिनेटेड वर्ड वापरतात. इथे बघा ना, टू मर्डर अ युजली प्रॉमिनंट पर्सन. माणूस कसा? तर माणूस प्रॉमिनंट आहे, प्रख्यात आहे, नावाजलेला आहे, ज्याचं खूप नाव आहे, अशा व्यक्तीची जेव्हा हत्या करतात तेव्हा असेसिनेटेड हा वर्ड वापरतात, जो की आपला आन्सर आहे. नेक्स्ट बघा, लिंच. लिंचचा अर्थ
अँड अनलॉफुल मर्डर बाय अन अँग्री मॉब ऑफ पीपल. महत्वाचा वर्ड बघा, अनलॉफुल मर्डर, बेकायदेशीररित्या एखाद्या व्यक्तीची केलेली हत्या, जी कुणाकडून, अँग्री मॉब ऑफ पीपल, जो लोकांचा जमाव आहे, जो जमाव कसा आहे तर रागावलेला आहे, त्या रागावलेल्या जमावाकडून एखाद्या व्यक्तीची हत्या केली जाते तेव्हा लिंच असं म्हणतात. मित्रांनो, बऱ्याच वेळा तुम्ही पेपरमध्ये बातमी वाचण्यात आलेली असेल किंवा रेल्वेमध्ये काहीतरी एखाद्या व्यक्तीने चोरी केली, चोरी केल्यानंतर त्या व्यक्तीला जमावाने मिळून मारणं, किंवा एखादा ट्रक ड्रायव्हर असेल, ट्रक ड्रायव्हरने रस्त्यामध्ये कुणाला तरी उडवल्यानंतर तो जमाव त्याच्याजवळ आला आणि त्या सर्व जमावाने त्याला मारून टाकलं, तेव्हा लिंच हा शब्द वापरण्यात येतो. क्लिअर आहे? पुढे बघा आता. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न सेम फिल इन द ब्लँक वाचूया. The melody played by the street musician had and dash dash quality that drew a crowd of mesmerized listeners. ओके, यासाठी ऑप्शन आहे पहिला रिव्हॉल्टिंग, दुसरा म्हणतो इन्चांटिंग, नंतर आहे हॉन्टिंग, नंतर स्टिंगिंग, नंतर आहे रिपेलिंग. काय वाटतं बरं, काय वाटतं तुम्हाला कोणता आन्सर बरोबर आहे? ओके, एकदा नजर टाका त्याच्याकडे आणि काय वाटतं बघू शकता. ओके बघा, द मेलडी प्लेड बाय द स्ट्रीट म्युझिशियन. मेलडी म्हणजेच काय तर धून. एक गाणं आहे, गाणं प्लेड करण्यात, वाजवण्यात आलं कुणाकडून? स्ट्रीट म्युझिशियन. स्ट्रीट म्हणजे रस्ता, रस्त्यावर गाणं गाणारे जे व्यक्ती असतात त्या म्युझिशियन कडून जी धून वाजवण्यात आली, त्या धूनने काय केलं? हॅड अँड डॅश डॅश क्वालिटी. त्या धून मध्ये कशी क्वालिटी होती बघा, त्याच्यामध्ये आपण क्वालिटी होती की सर्व लोक मोहित झाले पाहिजे, त्या पद्धतीने त्याच्याकडे क्वालिटी होती. तर मित्रांनो, रिवॉल्ड, इन्चांटिंग, हॉन्टिंग, स्टिंगिंग, रिपेलिंग. तर मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे इन्चांटिंग. पाहू शकता, ऑप्शन नंबर बी हा आपला आन्सर आहे. आन्सर कसा येतो आपण त्याला पाहूया. इन्चांटचा अर्थ होतो मित्रांनो मंत्रमुग्ध करणे, एखाद्याला भारावून टाकणं. एखाद्याचं गाणं ऐकलं की आपण तिथल्या तिथे थांबतो, त्याला आपण इन्चांट करणं असं आपण म्हणतो. ओके, चला आता बघूया सर्व शब्दांचे डिटेलमध्ये अर्थ. बघा, पहिला बघा काय म्हणतो, रिवॉल्ट. रिवॉल्ट वर्ड. ओके, रिवॉल्टचा अर्थ बघा, कॉझिंग डिस्गस्ट और स्ट्रॉंग डिसलाइक अँड अटेम्प्ट टू पुट अन एंड टू द अथॉरिटी ऑफ अ पर्सन और बॉडी. बघा, रिवॉल्टचा अर्थ काय झाला, कॉझिंग डिस्गस्ट. डिस्गस्टचा अर्थ होतो किळसवाना, स्ट्रॉंग डिसलाइक, तीव्र नावड असणं. डिसलाइक म्हणजेच काय तर एखादी गोष्ट न आवडणे, तीव्र नावड असणं. किंवा अन अटेम्प्ट. अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न करणे. टू पुट अन एंड, शेवट करणं. अथॉरिटी ऑफ अ पर्सन और बॉडी. बघा, अथॉरिटी म्हणजेच काय तर अधिकार, एखाद्या व्यक्तीचा अधिकार किंवा एखादी अथॉरिटी, अधिकार असणारी जी बॉडी आहे, संस्था आहे, त्याचा इंड करणं, शेवट करणं, त्याला धुळीस मिळवणं, याला रिव्हॉल्ट म्हणतात. मित्रांनो, रिव्हॉल्ट हा शब्द तुम्ही कुठे ऐकला असेल? 1857 रिव्हॉल्ट म्हणजे 1857चा जो रिव्हॉल्ट होता, बंड होता, तेथे तुम्ही हा वर्ड पाहिलेला आहे. ओके, चला कळालं, रिव्हॉल्ट म्हणजे बंड करणे. दुसरा आहे इन्चांट. इन्चांटचा अर्थ बघा, टू अट्रॅक्ट और प्लीज समवन व्हेरी मच. बघा, अट्रॅक्ट म्हणजे आकर्षिलं जाणं, प्लीज म्हणजे आनंदित करणं. एखाद्या व्यक्तीला आपण अट्रॅक्ट केलं जातो त्या व्यक्तीकडे किंवा त्याचा आपण प्लीज होतो, तर त्याला आपण इन्चांट असं म्हणू शकतो. गाणं ऐकलंय, गाणं ऐकून काय झालं तर आपण मंत्रमुग्ध झालो, त्या धूनमध्ये मोहून गेलो, त्याला इन्चांट असं म्हणतात. नेक्स्ट बघा, हॉन्टिंग. हॉन्टिंगचा अर्थ बघा, टू कॉज समवन टू वरी और फील एन्झायटी बिकॉज ऑफ बीइंग थॉट about too often, sad or frightening on a way that cannot be forgotten. आता मित्रांनो, हॉन्टिंगचा अर्थ बघा, टू कॉज समवन टू वरी और फील एन्झायटी. बघा, एखाद्याला वरी म्हणजे चिंतेमध्ये आणणं, फील एन्झायटी म्हणजे अस्वस्थपणा जाणवणं. बिकॉज कशामुळं तर तो व्यक्ती बघा, बिंग थॉट अबाउट टू ऑफन, त्याच गोष्टीचा परत विचार करायला आणि विचार करू त्याचं मन एका गोष्टीकडे दुःखी व्हायला, त्याला हॉन्ट म्हणू शकतो. किंवा बघा, सॅड और फ्राइटनिंग. सॅड दुःखी, फ्राइटनिंग भयभीत करणारा, घाबरवणारा. ऑन अ वे दॅट कॅन नॉट बी फॉरगॉटन म्हणजे अशी काहीतरी गोष्ट जी आपल्याला भयभीत करते, ज्यामुळे आपण ते विसरले जाऊ शकत नाही, त्याला हॉन्टिंग म्हणू शकतो. क्लिअर आहे? पुढचा बघा, स्टिंगिंगचा अर्थ, टू मेक समबडी समथिंग फील अ सडन और शार्प पेन. मित्रांनो, येथे सर्व काही आहे. स्टिंग. स्टिंगचा अर्थ बघा, दंश करणे. स्टिंग म्हणजे दंश करणे. साप जेव्हा दंश करतो ना आपला, तेव्हा आपण स्टिंग म्हणू शकतो. टू मेक समबडी और समवन फील अ सडन शार्प पेन. सडन, अचानकपणे शार्प पेन, तीव्र वेदना व्हायला लागते, तेव्हा आपण स्टिंग म्हणजेच काय तर दंश झाला असं म्हणतो. पुढे बघा, रिपेलिंग. रिपेलिंग,
कॉझिंग अ स्ट्रॉंग फिलिंग ऑफ अवर्सन ऑर डिस्गस्ट. बघा, कॉझिंग अ स्ट्रॉंग फिलिंग म्हणजेच तीव्र भावना. अवर्शन ऑर डिस्गस्ट. अवर्शन म्हणजे तिटकारा, एखादी गोष्ट नावड असणे, डिस्गाईल असणं, किळसवाना असणं, त्याला रिपेल असं म्हणतो. रिपेलिंग म्हणजेच काय तर किळसवाना. लिहून घ्या मित्रांनो, महत्वाचे वर्ड आहेत ते लिहून घ्यावे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आपल्याकडे कॉमन एररचा. परीक्षेमध्ये साधारणतः 5 मार्काचे तुम्हाला कॉमन एरर विचारले जातात. बघा प्रश्न काय म्हणतो. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवाइडेड इनटू पार्ट्स. खाली सेंटेन्स दिलाय, त्याला पार्ट मध्ये विभागले आहे. वन ऑफ दे मे कंटेन ॲन एरर. त्याच्यापैकी कुठला तरी भाग आहे त्याच्यामध्ये एरर आहे, चूक दिलेली आहे. Select the part that contains the error from the given option. If you don't find any error, mark no error as your answer. कुठल्या तरी पार्ट मध्ये एरर आहे आणि जर तुम्हाला एरर सापडली नाहीये तर समजायचं नो एरर. मग तुम्हाला ऑप्शन नंबर ई जो असेल तो नो एरर वाला तुम्हाला टिक करायचा आहे. वाचूया सेंटेन्स काय म्हणतो बघा. द सायन्स प्रोजेक्ट सबमिट बाय वन ऑफ माय स्टुडंट्स हु वोन फर्स्ट प्राइज, नो एरर. आता मित्रांनो थोडंसं वाचा आणि काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये काय एरर असू शकते. बघा आता बघा, द सायन्स प्रोजेक्ट सबमिट बाय. बघा सायन्स प्रोजेक्ट सबमिट बाय हा एक दिलाय, दुसरा दिलाय वन ऑफ बाय स्टुडंट्स, दुसरा दिलाय हु वोन द फर्स्ट प्राइज आणि नो एरर. काय वाटतं बरं कोणती एरर असणार आहे त्याच्यामध्ये. तर मित्रांनो ॲक्युरेट आहे बघा, एरर या सबमिट बाय मध्ये आहे. तर कशामुळे एरर आहे आपण तुम्ही पाहू शकता. ओके, आता बघा एरर मध्ये काय, एररला आपण दुरुस्त केलं आणि सेंटेन्स झाले बघा. द सायन्स प्रोजेक्ट वॉज सबमिटेड बाय. इथे काय पाहिजे होतं, वॉज सबमिटेड बाय. मित्रांनो बाय दिलंय, बायचा अर्थ काय म्हणतो, पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य. मग मित्रांनो इथे काय पाहिजे होतं, सबमिट बाय नाही तर वॉज सबमिटेड बाय पाहिजे होतं. बघा वॉज सबमिटेड बाय म्हणजे प्रोजेक्ट पाठवण्यात आलेला होता कुणाकडून, वन ऑफ माय स्टुडंट्स, माझ्या एका विद्यार्थ्यांकडून. हु म्हणजेच ज्याने, ज्याने की पहिलं प्राइज जिंकलेलं होतं त्या माझ्या विद्यार्थ्याकडून हा प्रोजेक्ट पाठवण्यात आलेला होता, सबमिट करण्यात आलेला होता. म्हणून येथे पॅसिव्ह व्हॉइसची रचना असणार हे वाक्य आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी मध्ये आपलं एरर सापडलेली आहे. क्लिअर आहे. पुढचा बघा आता, पुढचं वाचूया आपण महत्वाचं. पुढची एरर काय, थोडासा वेळ द्या आणि बघा. बघा डिस्पाइट ऑफ द रायझिंग शेअर ऑफ ए झाला, द डेल्टा व्हेरियंट द ओव्हरऑल इन्सिडंट इन बी झाला, जर्मनी हॅज बीन स्टेडीली सी झाला, डिक्लाइनिंग इन रिसेंट वीक्स हा पुढचा झाला. एकदम वाचा डिटेलमध्ये काय वाटतं तुम्हाला एरर वगैरे आहे आणि कशामुळे आहे हे सांगायचं आहे. ओके चला सांगा बरं, फास्ट सांगा कुठल्या याच्यात एरर आहे. ऑप्शन ए म्हणायला सी, बी म्हणायला बी आहे, सी म्हणायला ए, डी म्हणायला डी आणि ई म्हणतो नो एरर. काय वाटतं बरं कोणती एरर आहे. चला तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी हा आपला आहे. ओके ऑप्शन नंबर सी म्हणजे ए वाला. ओके म्हणजे या वाक्यामध्ये एरर आहे. तर एरर काय बघा बरं, तर एरर आहे मित्रांनो डिस्पाइट ऑफ. मित्रांनो इन स्पाइट ऑफ असते, डिस्पाइट ऑफ कधीही नसतंय. म्हणून हे आपलं काय झालंय, हे आपलं इथे रॉंग, चुकीच्या पद्धतीने वर्ड तिथे पुटअप करण्यात आलेला आहे. इथे जर इनस्पाइट ऑफ असता तर वाक्य बरोबर असतं. बघा आपण इनस्पाइटला इथे ऍड करूया आणि वाक्याचा अर्थ कसा होतो बघूया. इनस्पाइट ऑफ द रायझिंग शेअर ऑफ द डेल्टा व्हेरियंट. बघा रायझिंग शेअर, राईज म्हणजे वाढणे, शेअर म्हणजे भाग किंवा वाटा. डेल्टा व्हेरियंट मित्रांनो कोरोनाचा जो व्हायरस होता, व्हेरियंट होता, त्याला डेल्टा व्हेरियंट म्हणला. मग त्या डेल्टा व्हेरियंटचे जे पेशंट आहेत ते वाढलेले आहेत असं त्याचा अर्थ दिला. असून सुद्धा द ओव्हरऑल इन्सिडन्स इन जर्मनी. बघा ओव्हरऑल म्हणजे संपूर्ण, इन्सिडन्स प्रसंग घटना जे की जर्मनी मधले होत्या, हॅज बीन स्टेडीली डिक्लाइनिंग इन रिसेंट वीक. बघा हॅज बीन स्टेडीली डिक्लाइनिंग, स्टेडीली म्हणजेच काय तर संतपणे, डिक्लाइनिंग कमी कमी होत आहेत. रिसेंट वीक कळालं, रिसेंट वीक म्हणजे सध्याच्या या वीक मध्ये जर्मनीमध्ये जो डेल्टा व्हेरियंट आहेत तरी सुद्धा तिथले जे व्हेरियंट, डेल्टा व्हेरियंट सापडणारे जे रुग्ण आहेत ते कमी कमी, स्टेडीली काय व्हायलेत, तर डिक्लाइन व्हायलेत, कमी कमी व्हायलेत आहेत. ओके चला पुढचा प्रश्न बघा. पुढची एरर आहे, व्यवस्थित छान पद्धतीने वाचा आणि सांगा. चला वाचूया आपण. द रिसेंटली डिस्कवरी ऑफ हंड्रेड्स ऑफ ग्रेव्स. पुढे बघा इन कॅनडा हॅज पुट द स्पॉटलाइट बॅक. बी ऑन इट्स डार्क पास्ट व्हेन इंडिजिनस पीपल सी
फेस सिस्टमॅटिक डिस्क्रिमिनेशन अँड व्हायलन्स डी. तर मित्रांनो पाहू शकता ए ऑप्शन आहे, ए मध्ये एरर म्हणते, बी बी सी सी मध्ये, डी डी ई ई मध्ये. काय वाटतं बरं कुठल्या पार्ट मध्ये एरर आहे, चुकीचा भाग आहे? ओके चला काय वाटतं बरं मित्रांनो? एरर पाहत असताना तुम्ही पाहू शकता बाबा तिथे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे का, चुकीचा प्रिपोजिशन वापरलाय का, चुकीचं ॲडजेक्टिव्ह वापरलाय का, चुकीचा ॲडवर्ब वापरलाय का, त्या अनुषंगाने तुम्ही विचार करू शकता. एकदा विचार करा आणि पहा बरं काय काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये, बरोबर आहे की नाही. चला आपल्याला सापडले आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर ए मध्ये. तर एरर काय येथे तुम्ही पाहू शकता बघा, द रिसेंटली डिस्कवरी ऑफ हंड्रेड्स ऑफ ग्रेप. मित्रांनो एलवाय येथे एलवाय हा ॲडवर्ब चुकीच्या पद्धतीने वापरलाय. येथे काय पाहिजे होतं, रिसेंट म्हणजे नुकत्याच झालेल्या डिस्कवरी संशोधनानुसार हंड्रेड्स ऑफ ग्रेव्ज, ग्रेव्ज म्हणजेच कबरी, शंभराच्या हजार म्हणजे आपण म्हणूया त्या ग्रेव्ज कबरी इन कॅनडा, कॅनडामधल्या हॅज पुट द स्पॉट लाईक बॅट म्हणजे कॅनडामध्ये जवळपास 100 कबरी सापडलेल्या आहेत. ओके मग ते काय दर्शवायला, ऑन इट्स डार्क पास्ट, मग त्याचा डार्क पास्ट भूतकाळ कसा अंधकारमय होता ते दाखवतात. फेन जेव्हा इंडिजिनस पीपल म्हणजे स्वदेशी पीपल, स्वदेशी राहणारे लोक ते फेस करायचे, सामोरे जायचे कशाला, सिस्टमॅटिक डिस्क्रिमिनेशन अँड व्हायलन्स. कशाला सामोरे जायचे ते, डिस्क्रिमिनेशन म्हणजेच काय तर आपण म्हणूया भेद केला जायचा, काळा गोरा हा भेद केला जायचा, खालच्या जातीचे वरच्या जातीचे हा भेद केला जायचा, त्याला डिस्क्रिमिनेशन अँड व्हायलन्स म्हणजे हिंसा. मग काय आलं, रिसेंट डिस्कवरी ऑफ हंड्रेड्स ऑफ ग्रेव्स पाहिजे म्हणजे नुकत्याच झालेल्या डिस्कवरीनुसार, म्हणून रिसेंट हा बरोबर आहे. मित्रांनो वाक्याचा अर्थ जरी तुम्हाला पूर्ण कळाला नाही काही घेणं देणं नाही, फक्त समजायचं बाबा इथे ॲडवर्ब इथे चुकीचा वापरलेला होता. ओके क्लिअर आहे. चला आता पुढची एक पुढचा हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे बघा. आता इन इच ऑफ द क्वेश्चन्स गिवन बिलो सेंटेन्स इज गिवन विथ 3 वर्ड्स. ओके 3 वर्ड्स इन बोल्ड, 3 शब्द काय बोल्ड मध्ये दिलेले आहेत. चूज द ऑप्शन विच गिव्स द करेक्ट सिक्वेन्स ऑफ दीज वर्ड्स टू मेक द सेंटेन्स ग्रॅमॅटिकल अँड कंटेक्च्युअली करेक्ट. वर्ड दिले ते तुम्हाला मग सेंटेन्स ग्रॅमॅटिकली म्हणजे ग्रामरच्या उद्देशाने किंवा तो त्याचा करेक्ट आहे असं तुम्हाला शोधायचं आहे. ओके अर्थपूर्ण ग्रामरच्या किंवा अर्थपूर्ण. आता मित्रांनो बघा, हिज कल्चर ए, ओके हिज कल्चर मॅनर्स अँड फेरिड इथे प्लीजंट नॉट लेस दॅन हिज आर्टिस्टिक स्किल. ओके हिज आर्टिस्टिक स्किल कंट्रीब्युटेड टू रेंडर हिम पॉप्युलर. आता मित्रांनो वर्ड दिलेल्या शब्दांची अदलाबदल करायची, काय वाटतं बरं सिक्वेन्स दिला इथे, ACB BAC CAB BCA की नो अरेंजमेंट रिक्वायर. नो अरेंजमेंट रिक्वायर म्हणजे जसं सेंटेन्स दिले ते सर्व बरोबर आहे असं हे सांगतं. चला काय वाटतं बरं, चला आन्सर आहे आपलं BAC ऑप्शन नंबर बी. आता कसं आपण ते बघूया बघा, हिज इथे पाहिजे प्लीजंट मॅनर. मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही, याला बरोबर केलंय मी. आता बघा कसं पाहिजे, हिज प्लीजंट मॅनर्स, मॅनर्स म्हणजे स्वभाव, प्लीजंट म्हणजेच कसा तर आनंददायी, सर्वांना हवासा वाटणारा मनमोकळा स्वभाव, त्याला प्लीजंट मॅनर्स म्हणूया. अँड फेरिड कल्चर, फेरिडचा अर्थ तो विविध, कल्चर म्हणजेच काय तर संस्कृती, वेगवेगळी संस्कृती. नॉट लेस दॅन हिज आर्टिस्टिक स्किल. बघा आता बघा, नॉट लेस दॅन कमी म्हणूया, आर्टिस्टिक स्किल म्हणजे त्याचं जे कलाकुसर कौशल्य होतं त्याच्यापेक्षा कमी नव्हता. कसा तर त्याचा प्लीजंट मॅनर्स, त्याचा आनंददायी स्वभाव हा त्याच्या कौशल्यापेक्षा कमी नव्हता. बघा आणि त्यांनी काय केलं, कंट्रीब्युटेड टू रेंडर हिम पॉप्युलर. कंट्रीब्यूट म्हणजे सहभाग नोंदवणे. मग मित्रांनो बघा याच्याकडे काय होतं, व्यक्तीकडे त्याचा प्लीजंट मॅनर आनंददायी स्वभाव होता, नंतर फेरिड कल्चर विविधता असणारी संस्कृती, ही काही कमी नव्हती त्याच्या आर्टिस्टिक स्किल पेक्षा, म्हणून तो पॉप्युलर ठरला. काय तर पॉप्युलर ठरण्यामध्ये, प्रसिद्ध होण्यामध्ये ते एक कंट्रीब्युशन होतं, योगदान होतं, म्हणून ह्या सेंटेन्स अर्थपूर्ण झाला. मित्रांनो व्होकॅब्युलरीचे दररोज कमीत कमी 50 वर्ड्स तरी काढा, त्या शब्दांना भावनेनुसार लक्षात ठेवा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन व्यवस्थित छान पद्धतीने वाचा बघा. इट वॉज फेअरली डेट्रिमेंटल दॅट his prison stay especially during the pandemic was obvious to his well being. चला व्यवस्थित वाचा, काय वाटतं बघा. आता
पहिला ACB लावा सिक्वेन्स म्हणतोय BSc CAB BCA नो अरेंजमेंट रिक्वायर्ड. काय वाटतं बरं, काय वाटतं? चला आपल्याकडे आन्सर झालेलं आहे ACB आलेला. ACB कशा पद्धतीने आलेला आहे बघा. आता अर्थ बघा व्यवस्थित. इट वॉज फेअरली डेट्रिमेंटल दॅट. आता हे म्हणते ते आपण याला व्यवस्थितपणे छान पद्धतीने जोडलंय अर्थपूर्ण बघा. इट वॉज फेअरली ऑब्वियस दॅट. मित्रांनो फेअरलीचा अर्थ होतो योग्य पद्धतीने न्यायिक पद्धतीने. मग बघा फेअरली इट वॉज फेअरली म्हणजे योग्य पद्धतीने. ऑब्वियस होतं, ऑब्वियस म्हणजे उघड उघड होतं. दॅट काय उघड उघड होतं बघा. प्रिझन, प्रिझन म्हणजे कैदी जे की स्टे करायचे राहायचे स्पेशली ड्युरिंग द पॅन्डेमिक. बघा पॅन्डेमिक म्हणजे साथीचा रोग. मित्रांनो कोरोना काय होता, पॅन्डेमिक होता. मग अर्थ बघा इट वॉज फेअरली ऑब्वियस दॅट हे योग्य पद्धतीने उघड उघड होतं की जे प्रिझन होते कैदी होते ते राहायचे स्पेशली विशेषतः पॅन्डेमिक म्हणजे त्या कोरोनाच्या साथीमध्ये ते काय होतं डेट्रिमेंटल होतं, घातक होतं. कशासाठी? टू हिज वेल बिंग. वेल बिंग म्हणजे त्यांच्या आरोग्यासाठी. मग मित्रांनो वेल बिंग आरोग्याला घातक असणं या अनुषंगाने डेट्रिमेंटल हा वर्ड तिथे ॲक्युरेट बसतोय. म्हणून मित्रांनो ही आपली सिक्वेन्स झालेली आहे. सर्वात महत्त्वाचं व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग करा. व्होकॅब्युलरी जमली इंग्लिशमध्ये स्कोअर तुमचा नक्की होणार. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. चला मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला पॅसेजचा. पॅसेज अंडरस्टँड करायचा तुम्हाला. पॅसेज वाचण्यासाठी व्होकॅब्युलरी तुमची स्ट्रॉंग असली पाहिजे. मित्रांनो पॅसेज सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. बरेच जण पॅसेज वाचतात, बरेच जण क्वेश्चन वाचतात. क्वेश्चन वाचल्यानंतर पॅसेजचा मिनिंग काय होतं ते लोक बरेच जण समजून घेतात. आता मित्रांनो आपण काय करूया पॅसेज व्यवस्थित वाचून घेऊया. पॅसेज वाचल्यानंतर त्याचा अर्थ काय होतो एक सेंटेन्स नुसार बघूया आणि मग प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. क्लिअर आहे बघा. आता Marie Curie was a Polish French physicist and chemist who conducted pioneering research on radioactivity. बघा काय दिलंय. मेरी क्युरी वॉज अ पॉलिश फ्रेंच फिजिशियस. पॉलिश फ्रेंच फिजिशियस्ट होती. फिजिशियस म्हणजे भौतिक शास्त्रज्ञ होती आणि केमिस्ट सुद्धा होती, रसायनशास्त्राची अभ्यासक होती. हू म्हणजेच जिने, हू कंडक्टेड पायोनियरिंग रिसर्च. बघा मेरी क्युरीने काय केला पायोनियरिंग रिसर्च. मित्रांनो रूट वर्ड येतो पायनर. पायनरचा अर्थ होतो उद्गाता. असा व्यक्ती ज्याने प्रथमतःच एखाद्या गोष्टीचा शोध लावलाय त्याला पायनर असं म्हणतात. जिने की पायनरिंग रिसर्च केलता कशावरती रेडिओ ऍक्टिव्हिटी. पहिलं सेंटेन्स कळालं. मेरी क्युरी एक फिजिशियस्ट होती, केमिस्ट होती जिने की सर्वप्रथम रेडिओ ऍक्टिव्हिटीवर संशोधन केलेलं होतं. पुढे बघा. शी वॉज द फर्स्ट वुमन टू विन अ नोबेल प्राइज. पहिली महिला होती जिने की नोबेल प्राइज जिंकलेलं होतं. द फर्स्ट पर्सन अँड द ओनली वुमन टू विन द नोबेल प्राइज ट्वाइस. बघा फर्स्ट पर्सन पहिली व्यक्ती. पहिली व्यक्ती आणि बघा शी वॉज द फर्स्ट वुमन. ओके इथे दिलं फर्स्ट पर्सन पहिली व्यक्ती अँड द ओनली वुमन पहिली व्यक्ती आणि एकमेव महिला जिने की नोबेल प्राइज जिंकलाय. कितीदा तर ट्वाइस दोनदा जिंकलेला आहे. अँड द ओनली पर्सन टू विन द नोबेल प्राइज इन 2 सायंटिफिक फील्ड. बघा महत्वाचं काय दिलं बघा इथे दिलंय पहिली व्यक्ती होती. नंतर काय दिलंय तर पहिली महिला जिने की नोबेल प्राइज कितीदा जिंकलाय दोनदा जिंकलाय. आणि अशी पहिली महिला जिने की 2 सायंटिफिक फील्ड म्हणजे 2 शास्त्रीय किंवा 2 वैज्ञानिक घटकामध्ये नोबेल प्राइज जिंकलेला आहे. पुढे वाचूया. हर हजबंड पेरी क्युरी वॉज अ को-विनर ऑन हर फर्स्ट नोबेल प्राइज. तिच्या नवऱ्याचं नाव काय तर पेरी क्युरी जो की तिचा पहिल्या नोबेल प्राइज मधला को-विनर सहविजेता होता. पुढे बघा. मेकिंग देम फर्स्ट एवर मॅरिड कपल टू विन द नोबेल प्राइज अँड लॉन्चिंग द क्युरी फॅमिली लिगसी ऑफ 5 नोबेल प्राइजेस. आता बघा मेकिंग देम त्यांना बनवलं फर्स्ट एवर पहिलं वैलं मॅरिड कपल वैवाहिक जोडपं की ज्या जोडप्याने नोबेल प्राइज जिंकलेला आहे. अँड लॉन्चिंग द क्युरी फॅमिली लिगेसी. बघा क्युरी फॅमिली लिगसी म्हणजेच फॅमिली लिगसी म्हणजे त्यांचा वारसा मिळून त्यांना 5 नोबेल पुरस्कार मिळालेले होते. पुढे बघा. शी वॉज द फर्स्ट वुमन टू बिकम अ प्रोफेसर ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस. बघा शी वॉज द फर्स्ट वुमन ती पहिली महिला होती जी की प्रोफेसर बनलेली होती युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस मध्ये. पुढे वाचूया. शी वॉज बॉर्न इन वॉर्सा and what was then the kingdom of Poland. बघा कुठे जन्म झाला वॉर्सामध्ये जे कुठे यायचा पोलंडमध्ये यायचा. पार्ट ऑफ द रशियन एम्पायर जे की रशियन एम्पायरचा पार्ट होता. काय रशियन एम्पायरचा पार्ट होता. वॉर्सामध्ये तिचा जन्म झालेला होता. पुढे बघा. शी स्टडीड ॲट वॉर्सॉस क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटी.
तिने अभ्यास केला. कुठे केला? वॉर्साच्या क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास केला. अँड बिगॅन हर प्रॅक्टिकल सायंटिफिक ट्रेनिंग इन वॉर्सा. आणि तिने प्रॅक्टिकल सायंटिफिक ट्रेनिंग कुठे केली? वॉर्सामध्ये चालू ठेवली. शी फॉलोड हर एल्डर सिस्टर ब्रॉनिस्लावा टू स्टडी इन पॅरिस. बघा, शी फॉलोड हर एल्डर सिस्टर. फॉलो म्हणजेच मागे मागे जाणे. एल्डर सिस्टर मोठी बहीण, तिची मोठी बहीण, तिचं नाव आहे ब्रॉनिस्लावा. ओके. टू स्टडी इन पॅरिस. तिच्या मोठी बहिणीच्या मागे मागे जाऊन तिने सुद्धा म्हणजे मेरी क्युरीने सुद्धा पॅरिसमध्ये अभ्यास चालू ठेवला. पुढे बघा, फेअर म्हणजे जेथे. शी अर्न हर हायर डिग्री. जेथे तिने तिच्या हायर डिग्री उच्च विद्याविभूषित पदव्या मिळवल्या. अँड कंडक्टेड हर सबसिक्वंट सायंटिफिक वर्क. बघा, कंडक्टेड चालू ठेवलं. सबसिक्वंटचा अर्थ होतो एकानंतर एक. मग तिने एकानंतर एक असं तिचं सायंटिफिक वर्क, एक शास्त्रीय असं काम तिने चालू ठेवलं. शी मेड अन ॲग्रीमेंट विथ हर सिस्टर. बघा, तिने मग काय केलं? तिच्या बहिणीसोबत एक ॲग्रीमेंट केला, करार केला. काय केला? बघा, ब्रॉनिस्लावा सोबत करार केला. दॅट शी वुड गिव्ह हर फिनान्शियल असिस्टंट ड्युरिंग ब्रॉनिस्लावाज मेडिकल स्टडीज इन पॅरिस. बघा, तिने ॲग्रीमेंट केला कुणासोबत? बहिणीसोबत. काय म्हणाली? शी वुड गिव्ह हर फिनान्शियल असिस्टंट म्हणजे ती तिला आर्थिक मदत, पैसे स्वरूपात मदत करेल. ड्युरिंग दरम्यान ब्रॉनिस्लावाज मेडिकल स्टडीज इन पॅरिस. जेव्हा तिची मोठी बहीण ब्रॉनिस्लावा तिचा पॅरिसमध्ये काय तर अभ्यास चालू आहे, त्यावेळेला मेरी क्युरी तिला फिनान्शियल मदत करेल असा त्या दोघींनी करार केला. पुढे बघा, इन एक्सचेंज. आणि मग त्याच बदल्यात काय? फॉर सिमिलर असिस्टंट. त्याच प्रकारात सिमिलर असिस्टंट कधी देईल ती? 2 years लेटर. म्हणजे मेरी क्युरी तिच्या बहिणीला मदत केली ब्रॉनिस्लावा, तर तिचा कोर्स पूर्ण झाला 2 वर्षानंतर की ब्रॉनिस्लावा सुद्धा मेरी क्युरीला फिनान्शियल आर्थिक मदत करणार. पुढे वाचूया, ड्युरिंग वर्ल्ड वॉर फर्स्ट म्हणजे पहिल्या युद्धाच्या दरम्यान, ओके, जागतिक युद्धाच्या दरम्यान, शी डेव्हलप्ड मोबाईल रेडिओग्राफी युनिट्स टू प्रोव्हाइड एक्स-रे सर्व्हिसेस टू फील्ड हॉस्पिटल. बघा, पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान तिने मोबाईल रेडिओग्राफी युनिट्स विकसित केलं, ज्यांनी प्रोव्हाइड केला एक्स-रे सर्व्हिस फील्ड हॉस्पिटल. म्हणजे जेथे जेथे युद्धाच्या क्षणी जे लोक आजारी पडले किंवा ज्यांना इजा झालेले तर त्या लोकांना तिने एक्स-रे सर्व्हिसेस तिथे तिथे फील्ड हॉस्पिटलद्वारे पुरवल्या. ओके. आता बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो मित्रांनो. अकॉर्डिंग टू द गिवन पॅसेज द क्युरी फॅमिली हॅज अ लिगसी हाऊ मेनी नोबल प्राइज. आता मित्रांनो, क्युरी फॅमिलीच्या लिगसी, त्यांच्या वारसानुसार त्यांना किती पुरस्कार मिळाले? तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता येथे, आता मी येथे थोडंसं रेड पेन घेतो. ओके. आता तुम्ही पाहू शकता तिथे किती पुरस्कार, येथे पाहू शकता 5. किती मिळाले? 5. म्हणून इथे बघा ऑप्शन नंबर 4, 5 त्यांना पुरस्कार मिळाले. दुसरा प्रश्न बघा आता. ॲट द टाइम ऑफ मेरीज बर्थ वॉर्सा वॉज अंडर विच ऑफ द फॉलोइंग किंगडम. मेरी क्युरीचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेला ते वॉर्सा कुठल्या याच्या अधिपत्याखाली होतं? पहिलं, किंगडम ऑफ ऑस्ट्रेलिया, किंगडम ऑफ स्पेन, किंगडम ऑफ फ्रान्स, किंगडम ऑफ पोलंड. तर मित्रांनो, आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, किंगडम ऑफ पोलंड. पहा बरं, वाक्यामध्ये तुम्हाला कुठे वाटतं? किंगडम ऑफ पोलंड मध्ये होतं. येते बघा, वॉर्सा. ओके. कुठे होतं? किंगडम ऑफ पोलंड. बघा, एक तर 2 प्रकार, एक तर क्वेश्चन नुसार जा किंवा डायरेक्ट वाचल्यानंतर त्याच्याकडे वळू शकता. ओके. चला आता पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नियरेस्ट इन मिनिंग टू द वर्ड क्लॅन्डेस्टाईन. मित्रांनो, क्लॅन्डेस्टाईन या शब्दाला असणारे नियरेस्ट मिनिंग म्हणजेच काय तर त्याचा जवळचा असणारा शब्द किंवा त्याचा अर्थ, त्याचा सिमिलर वर्ड तुम्हाला फाइंड आउट करायचा. मग क्लॅन्डेस्टाईन असं विचारला की डायरेक्ट जायचं पॅसेजवर, कुठे शब्द विचारला? बघा आता, बघा, शी स्टडीड ॲट वॉर्सॉज क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटी. बघा, क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटीमध्ये तिने अभ्यास केला. कशा? तर क्लॅन्डेस्टाईन. बघा आता मित्रांनो, क्लॅन्डेस्टाईनचा अर्थ होतो गुप्तपणे, छुप्या पद्धतीने एखादी गोष्ट करणं, लपून करणं असं आपण म्हणू शकतो. मग याला सिमिलर वर्ड बघा, पहिलं दिलं ऑप्शन हिडन, दुसरा ऑनेस्ट प्रामाणिक, काहीच संबंध नाही. 4th राईट, काहीच नाही. अबोव बोर्ड. मग मित्रांनो, ऑप्शन नंबर ए हिडन तुमचं ॲक्युरेट आन्सर आहे. ओके. चला आता नेक्स्ट प्रश्न बघा. व्हॉट वॉज द रियल इंटेन्शन ऑफ मेरी क्युरी इन गिव्हिंग फिनान्शियल असिस्टंट टू हर सिस्टर फॉर हर मेडिकल स्टडी. बघा, व्हॉट वॉज द रियल इंटेन्शन म्हणजे खरा हेतू. मेरी क्युरीचा खरा हेतू काय होता? तिला फिनान्शियल असिस्टंट, आर्थिक सहाय्य करण्यामध्ये, तिच्या बहिणीला मेडिकल स्टडीजमध्ये. ओके. पहिलं वाचूया. दे वर अलोन, ते एकटे होते.
अँड द सिटी वॉज न्यू फॉर बोथ ऑफ देम, आणि शहर त्यांच्यासाठी नवीन होतं. सो इट वॉज टोटली आउट ऑफ कर्टसी, जे की कोर्टसीच्या बाहेर होतं. नवीन असं काही होतं का? नाही, म्हणजे पहिलं रॉंग झालं. दुसरं बघा, शी वॉन्टेड टू परचेस हायर डिग्री फ्रॉम हर सिस्टर, तिला तिच्या बहिणीकडून हायर डिग्री परचेस विकत घ्यायच्या होत्या. बरोबर आहे का? म्हणजे दुसरा चुकला. पुढचं बघा, शी डिड इट इन एक्सचेंज फॉर सिमिलर असिस्टंट फॉर 2 years लेटर. बघा, 2 वर्षानंतर अशाच प्रकारची मदत तिला सुद्धा मिळावी म्हणून तिने तिच्या बहिणीला मदत केली. बघा, हा आता कुठे आला इथे तुम्ही पाहू शकता. हे इथे बघा, स्टडीज इन पॅरिस, एक्सचेंज फॉर सिमिलर असिस्टंट. बघा काय दिले इथे, बघा इथे दिले बघा, फिनान्शियल असिस्टंट. कधी ब्रोनिस्लावा केली? मेडिकल स्टडी. एक्सचेंज सिमिलर असिस्टंट आफ्टर 2 years लेटर. म्हणून मित्रांनो ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर झालेला आहे. ओके, चला तर मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण एवढं महत्त्वाचं घेतलेलं आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.